चांगलं वर्णन कुणी केलं माहितीये का, की शिवाजी महाराजांचं सगळ्यात चांगलं वर्णन प्रोफेसर बाळकृष्णनी केलंय. आता हे बाळकृष्ण सुद्धा मला वाटत नाही की या सभागृहात बसलेल्या हाताच्या बोटावर मोजणाऱ्या व्यक्ती सोडल्या तर कोणाला माहित असतील. तर त्यांचे सगळे खंड मी 4 आणायला पाहिजे होते, पण मी गडबडीत आणले, माझ्या कामाचं होतं तेवढंच. मी हे शिवाजी विद्यापीठाने या बाळकृष्णांचं जे पुस्तक आहे 4 खंडामध्ये आहे, ते इंग्लिशमध्ये आहे. फक्त इंग्लिशमध्येच आपण ते वाचायला सुद्धा पाहिजे, पण इंग्लिश आपण वाचत नाही. पण इंग्लिशमध्ये लिहिलंय म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटेल की बाळकृष्ण कोणतर नॉर्थ मधले आहेत किंवा साऊथ मधले आहेत आणि मग त्यांनी लिहिलं. तर ते बाळकृष्ण हे कोल्हापुरातच होते. 1900 ते खरं तर त्यांचा जन्म आताच्या पाकिस्तान मधल्या पेशावरचा आहे, मुलतान मधला, मुलतान पंजाब मधले. ते आर्य समाजिष्ट होते. लंडनला गेले, तिथं त्यांनी इकॉनॉमिक्स मध्ये PhD प्राप्त केलेली आहे त्यावेळेला लंडन विद्यापीठाचे. आणि शाहू महाराज जे आहेत कोल्हापूरचे, राजर्षी शाहू महाराज, यांना राजाराम कॉलेजमध्ये एक सक्षम व्यक्ती ते चालवणारा राजाराम कॉलेज चांगला प्राचार्य पाहिजे होता, म्हणून त्यांनी त्यांना बोलवून घेतलं. शाहू महाराजांचं निधन झालं आणि आठवड्यात ते कोल्हापुरात आले. अशा या बाळकृष्णनी आतापर्यंतचं सगळ्यात मोठं, सगळ्यात सुंदर, सगळ्यात विस्तृत चरित्र लिहिलंय. किती जणांनी वाचलंय? वाचलं असेल तर हात वर करा, कोण आहे का इथं वाचलेलं? कोण? सगळ्यात चांगलं चरित्र कुठलं असेल? शिवचरित्र. आजपर्यंत काही चुका आहेत त्यांच्या. शेवटी ते लिहिलं 1940ला, ते पूर्ण झालं. 1936ला त्याचा पहिला खंड आला आणि त्यांना जी त्यावेळेची संदर्भ साधनं मिळाली त्याच्यानुसार एक 4-5 मांडणीमध्ये त्यांच्या दोष आहेत. 4-5 हे जे काय प्रमेय आहेत ते त्यांची चुकले, पण बाकीचं सगळं जे शिवचरित्र आहे ते ह्या महान राजाला न्याय देणारं चरित्र आहे. संभाजी महाराजांच्या बद्दल सुद्धा काही मतं यांची चुकीची आहेत, कारण त्यावेळेला तो प्रभावच तसा होता. त्या राजसन्यास नाटकाचा प्रभाव होता, अशा चुकीच्या नाटकांचा सगळा प्रभाव होता. पण शिवाजी महाराजांना महान म्हणणारा आज सुद्धा बघा, शिवाजी अँड हिज टाइम्स पुस्तकांची नावं काय आहेत इंग्लिशमध्ये आल्यानंतर. पण ह्यांनी जे शिवचरित्र लिहिलं त्यांनी स्वतःच्या या 4 खंडामधल्या ग्रंथाचं नाव शिवाजी द ग्रेट ठेवलंय, कारण शिवाजी महाराजांची महानता ओळखणारा हा इतिहासकार आहे. शिवाजी महाराज हे भारतीय आरमाराचे जनक होते. फादर ऑफ इंडियन नेव्ही हे या राजानं सांगितलंय, म्हणजे ह्या बाळकृष्णांनी सांगितलंय आपल्याला पहिल्यांदा. त्याच्या अगोदर कोणी सांगितलंच नाही की फादर ऑफ इंडियन नेव्ही आहेत म्हणून. भारतीय आरमाराचे जनक आहेत शिवाजीराजे. ह्या चरित्रामध्ये हे आपण वाचत नाही. बरं, हे कधी निर्माण झालं? मी सांगितलं 1936ला याचा पहिला खंड निघाला आणि 1940ला बाळकृष्णांचं निधन झालं आणि त्यानंतर याचा शेवटचा खंड निघाला, म्हणजे 4था खंड निघाला. पण आपले इतिहासकार किंवा आपले कादंबरीकार सुद्धा इतिहासाचा अभ्यास, म्हणजे कादंबरी लिहिताना इतिहासाचा थोडा अभ्यास करावा लागतो. चरित्र वाचणार कधी? 1650 पानाचं चरित्र आहे. हे जर चरित्र वाचलं असतं तर जिजाऊंची बदनामी झाली नसती.